अशीच मला कोणीतरी प्रश्न विचारला, पापाची आणि पुण्याची व्याख्या काय? अगदी सोपी व्याख्या सांगतो, फार वेळ नाहीये. आपण जे समाजाकरता चांगलं चांगलं करतो त्याला पुण्य म्हणतात. तुम्ही माळ घेऊन कोपऱ्यात जपाला बसलात ते पुण्य नाही, ते तुमचा पर्सनल विषय आहे. ते चांगलं आहे, वाईट नाहीये, पण ते तुम्ही जगाकरता करताय का तुमच्या करता करताय? जगाकरता जे तुम्ही चांगलं करतात त्याला पुण्य म्हणतात, आणि तुमचा जो लोकाला त्रास होतो त्याला पाप म्हणतात. अगदी सोपी व्याख्या आहे, मी केलेली नाही, वेदव्यासांची आहे. 18 पुराणानां व्यासेन परिकीर्तिता. 18 पुराण लिहिली, 4 लाख श्लोक. सार काय? परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. माझी जी न्यूसेन्स व्हॅल्यू आहे ना, ते माझं पाप आहे. उपद्रव मूल्य असतं प्रत्येकाचं, कटकट. कशाने करेल माहित नाही, तापदायक, हे पाप आहे. आणि माझा जो उपयोग आहे हे माझं पुण्य.